आळेफाटा इथे भव्य इमारत उभी राहत आहे. माझ्या पाठीमागे जे पाहतोय आपण 4थ्या मजल्याचं काम चालू आहे नेस्ट इन पार्क या बिल्डिंगचं. नेमका हा काय प्रोजेक्ट आहे, कशा पद्धतीने हे काम चालू आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणचे इंजिनियर निलेश घोडे माझ्याबरोबर आहेत. काय सांगाल, हा जो प्रोजेक्ट आहे भव्य दिव्य असा प्रोजेक्ट दिसतोय माझ्याबरोबर, किती स्क्वेअर फूटचं काम आहे, नेमकं काय प्रोजेक्ट आहे हा? आपला हा प्रोजेक्ट आहे पूर्ण 2.5 एकरमध्ये प्रोजेक्ट आहे. नेस्ट इन पार्क म्हणून हा प्रोजेक्ट आहे आळेफाट्यामध्ये. तर आपण ह्या प्रोजेक्टमध्ये ना कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल असा आपला हा प्रोजेक्ट आहे. तर आपण याच्यामध्ये ना बेसमेंट पार्किंग दिलेली आहे. त्यानंतर ना 15 शॉप आहेत आणि 7 रेसिडेन्शियल फ्लोर आहेत. त्याच्यामध्ये 1 BHK आहेत, 1.5 आहेत आणि 2 BHK आहेत. असे 98 फ्लॅट्स आहेत आपल्याकडे. तर कमीत कमी याच्यामध्ये ना आपले 50% बुकिंग झालेले आहेत आणि 50% बुकिंग आहे ना आपली आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर आपण हा जो प्रोजेक्ट साकारतोय तो आता आपण हा जो 4था स्लॅब आहे हा कमीत कमी 9,500 स्क्वेअर फुटाचा स्लॅब आहे आणि हा आपण 1 टाईम भरण्याचा प्रयत्न करतोय आता सध्या. नवीन टेक्नॉलॉजी मशिनरीच्या सहाय्याने हा भरण्याचं काम चालू आहे. नेमकं काय नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि कशा पद्धतीने या स्लॅबचं काम चालू आहे? सर्वात पहिलं म्हणजे तर आपण एकदम क्वालिटीमध्ये हे काम चालू आहे. त्याच्यामध्ये आता हे जे चालू आहे जरा आपण थोडं टेक्नॉलॉजीमध्ये काम करतो आहे. तर पूर्ण गँगमध्ये वगैरे जे काम करतात आहे कॉन्क्रीटचं वगैरे ते करत नाही आपण. तर त्याच्यामध्ये काय होतं, जे आपलं प्रॉपर कॉन्क्रीट वगैरे त्याचं वेट वगैरे केलं जात नाही. तर आपण हे जे आता आहे ना वेट बॅचिंग मशीननुसार आहे ना प्रॉपर वेट वगैरे करून मटेरियल मिक्स केलं जातं आणि त्याच्यानुसार हे कॉन्क्रीट आपण आता करतो येतं. तर याच्यामध्ये काय होतं आहे, तर आपली जी खडी आहे क्रश सँड आहे 10 mm वगैरे, त्यानंतर सिमेंट आलं आणि आपण जे केमिकल यूज करतो आहे वॉटरप्रूफिंगसाठी म्हणा किंवा स्ट्रेंथसाठी, तर ते एकदम प्रॉपर मिक्स केलं जातं आणि त्यानुसार आपण हे कॉन्क्रीट करतो आहे. तर आता कॉन्क्रीटमध्ये पण काय होतं आहे M20 म्हणा, M10, M30, M25 असे ग्रेड आहेत. तर याच्यामध्ये आपण हा M25 ग्रेडचा स्लॅब करतो आहे. तर आपल्याकडे आता वेट बॅचिंगनुसार आहे ना जे पण आहे ते कॉन्क्रीट केलं जातं. घर खरेदी करायचं असेल सर्वसामान्याला तर तरी काय कागदपत्र चेक केले पाहिजे, तरी काय काय तपासणी केली पाहिजे घर घेण्याच्या आधी? मुख्यतः ना सर्वांनी TP सँक्शन प्लॅन आहे, त्यानंतर तुमचा रेरा नंबर आहे, ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. त्यानुसार आहे ना नंतर तुमचा कार्पेट एरिया किती आहे आणि बिल्टअप एरिया किती, तर ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या असतात. तर काही ठिकाणी काय होतं आहे, तुमचा बिल्टअप आहे हा कार्पेट दाखवला जातो आणि कार्पेट आहे काय आहे हेच लोकांना काही कळत नाही. तर आपल्या याच्यामध्ये काही तडजोड नाही आहे. आपल्या प्रोजेक्टमध्ये जो काय आपला कार्पेट आहे तो पण मार्केटमध्ये ओपन आहे आणि जो बिल्टअप आहे तो पण मार्केटमध्ये आपला ओपनच आहे. त्यानुसार आपण हे पूर्ण प्रोजेक्टचं काम चालू आहे आता. ब्लॉक आणि लाल विट या दोन्हीमध्ये काय फरक आहे, नेमकं कोणतं काम दर्जेदार असतं? लाल विटेचं काम हे दर्जेदार असतं आणि आपला हा प्रोजेक्ट